12वी नंतर परदेशात म्हणजे विशेषतः अमेरिकेत जायची असेल तर 2 परीक्षा प्रामुख्याने द्याव्या लागतात, सॅट आणि टोफेल. सॅट म्हणजे स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, ही 1600 मार्कांची परीक्षा असते. याच्यामध्ये इंग्रजी आणि मॅथमॅटिक्स हे दोन्ही विभाग प्रत्येकी 800 मार्काला असतात. सर्वसाधारणपणे अनेक विद्यार्थी म्हणताना दिसतात की 1200 किंवा 1300 1400च्या वरती या परीक्षेमध्ये मार्क मिळायला हवेत, पण असं काही नाही आहे. अगदी 1000च्या वरती कोणताही स्कोअर असेल तर युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन आणि कदाचित स्कॉलरशिपसुद्धा मिळू शकते. अलीकडेच माझ्या एका विद्यार्थ्याला 1050 एवढा स्कोअर होता, तरी त्याला टेक्सास अर्लिंग्टन या विद्यापीठामध्ये अगदी ॲडमिशन स्कॉलरशिपसहित मिळालं. दुसरी जी परीक्षा आहे त्या परीक्षेचं नाव आहे टोफेल, टेस्ट ऑफ इंग्लिश ॲज अ फॉरेन लँग्वेज असा या परीक्षेचा फुल फॉर्म आहे. ही परीक्षा अशा देशातल्या विद्यार्थ्यांसाठी लागू असते ज्यांची प्राथमिक किंवा प्रमुख भाषा इंग्रजी नाही आहे, म्हणजे भारतातील सगळ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागते. तर या परीक्षेमध्ये 4 विभाग असतात, रीडिंग, रायटिंग, लिसनिंग आणि स्पीकिंग. प्रत्येक विभाग हा 30 मार्काला असतो. 120 मार्कांची परीक्षा असते. या परीक्षेमध्ये काही विद्यापीठं म्हणतात की 80 मार्क मिळाले तरी पुरेसे आहेत, काही विद्यापीठांना मात्र 90 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स लागतात. पण 80 जरी मार्क मिळाले तरी ॲडमिशन मात्र विद्यापीठं नाकारत नाहीत. टोफेलसारखीच इंग्रजीची अजून एक परीक्षा आहे, त्या परीक्षेचं नाव आहे IELTS. टोफेलसारखीच त्याच्यामध्ये सुद्धा 4 विभाग असतात आणि ही परीक्षा मात्र 9 बँड्सची असते, म्हणजे 9 गुणांची असते. त्याच्यापैकी 6.5 बँड विद्यार्थ्याला मिळणं अपेक्षित असतं. सध्या शाळेमध्ये असलेल्या पण पुढे जाऊन परदेशात विशेषतः अमेरिकेमध्ये जाण्याची इच्छा असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा.